आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल। आज इंडियामध्ये बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं अनावरण करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार। मीरा भाईंदरच्या मोर्चावर नाराजी व्यक्त करत पेणकर पाड्यातील भाजप प्रभाग अध्यक्ष कुंदन मानकरांचा पक्षाला रामराम। भाजप आमदारांवर रोष व्यक्त करत 14 वर्षांनंतर पक्षाला सोडचिठ्ठी। मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्याला मारहाण प्रकरण अत्यंत घृणास्पद आहे। काही राक्षस राजकीय फायदा आणि लक्ष वेधण्यासाठी मोकाट फिरतात। कायदा सुव्यवस्था कुठे आहे? अभिनेता रणवीर शौरीचा ट्विट करत सवाल। हिंदी वगळून पहिली दुसरीसाठी आजपासून सुधारित वेळापत्रक। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आदेश जारी। सुधारित वेळापत्रक पहिली दुसरीसाठी यावर्षीपासून बंधनकारक असेल। शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणूक होणार। शिवसेना मुख्य नेतेपदासाठी शिंदेंनाही निवडणुकाला सामोरं जावं लागणार। सूत्रांची माहिती। 2003 नंतर पहिल्यांदा पक्षांतर्गत निवडणूक होणार। सूत्रांची माहिती। 2014 पासून 4 ते 5 वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता। 2017 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी वाटाघाटी झाल्या होत्या। प्रदेशाध्यक्ष असल्यानं वाटाघाटी मीच करत होतो। जळगावात पत्रकार परिषदेत सुनील तटकरेंची माहिती। दिशाहीन जुहूचा निब्बर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंचं ट्विट। नाव न घेता अखिल चित्रे यांची नितेश राणे यांच्यावर टीका। बाबा सिद्दीकींच्या नावावरील मोबाईलचे तपशील मिळवण्याचा प्रयत्न। वांद्रे पोलिसांकडून एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। डोंबिवलीत माजी नगरसेवकांच्या प्रवेशासाठी ठाकरे आणि शिंदेंच्या सेनेत रस्सीखेच। दाम्पत्य कोणाच्या शिवसेनेत जाणार याकडे लक्ष। दाम्पत्याने भाजपला रामराम केल्यानंतर आता ठाकरे शिंदे सेनेत रस्सीखेच।